कामं करणार. कपिलेश्वर तलावामध्ये जी दुर्दैवी घटना परवा घडली, कुणाच्या चुकीनं त्या 2 चिमुकल्यांचा जीव गेला हा प्रश्न प्रत्येकाला पडलेला आहे. आणि याचसाठी ती जी खाजगी मालमत्ता म्हणून चर्चा ह्या गेल्या काही दिवसापासून चालू आहे, जी गोडसे फॅमिली आहे ज्यांच्या मालकीची ती जागा आहे असं सांगतात, ते स्थानिक नागरिकांनी त्या गोडसे परिवाराची लोक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी इथं आली होती. जिल्हाधिकारी उपलब्ध नसल्यामुळे प्रादेशिक आयुक्त मॅडमना आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. मागच्या वेळेला हस्तांतराची प्रक्रिया रखडल्यामुळं त्या तलावाचं डेव्हलपमेंट थांबलं होतं. त्या तलावाला सुरक्षितपणे त्या तलावाचं नियोजन करण्यासाठी महापालिका आणि बेळगावचं प्रशासन असमर्थ ठरलं होतं. यावेळेला परत एकदा ती घटना घडलेली आहे आणि असं यापुढे घडू नये यासाठी लागेल ते सहकार्य गोडसे परिवार आणि स्थानिकांकडून करण्याची ग्वाही या ठिकाणी ते देत आहेत. भविष्यामध्ये अशी कुठली घटना घडू नये यासाठी जी रखडलेली प्रक्रिया आहे ती तात्काळ पूर्ण करावी आणि त्या तलावाला कायमस्वरूपी काहीतरी त्याचा तोडगा काढून भविष्यात अशा घटना घडू नये त्याची काळजी प्रशासनानं घ्यावी. विनाकारण हकनाक आजपर्यंत कितीतरी अपघात त्या ठिकाणी झालेले आहेत, आत्महत्या झालेल्या आहेत. त्याचा विचार प्रशासनानं कुठेतरी गांभीर्यानं केला पाहिजे. कसल्याही प्रकारची कारवाई न करता दिवस ढकलायचं काम करून परत या चिमुकल्यांचा जीव कुणामुळे गेला तर हा प्रशासनामुळे गेला अशी आमची ठाम त्या ठिकाणी भूमिका आहे. स्थानिकांचं सहकार्य असून सुद्धा प्रशासन जर कमी पडत असेल तर याला जाब कुणाला विचारावा हा प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे. त्यामुळं कुणालाही या ठिकाणी जबाबदार न धरता प्रशासनानं ही जबाबदारी स्वीकारावी. लागेल ते सहकार्य स्थानिकांकडून आणि त्या जागेच्या मालकांकडून त्या ठिकाणी देण्याची त्यांनी ग्वाही दिलेली आहे. रखडलेली प्रक्रिया पूर्ण करावी आणि या तलावाला त्या ठिकाणी त्या तलावाचा तोडगा काढावा. त्या तलावामध्ये इतकं पाणी आहे, त्याला जर खऱ्या अर्थाने त्याचं योग्य विल्हेवाट लावली, तिथे एखादा चांगला फिल्टरेशन प्लांट बसवला तर शहराला पाणी पुरेल अशा पद्धतीचा झरा त्या ठिकाणी उपलब्ध होता. पण कसल्याही प्रकारचा विचार न करता त्यावेळेला सुद्धा कपिल भोसले यांनी सांगितल्याप्रमाणे एखादा प्लांट बसवण्याची प्रक्रिया सुरू झाली, पण ती मध्येच थांबली आणि तो प्लांट दुसरीकडे हलवण्यात आला होता. आता तरी याची गांभीर्यानं दखल घेऊन तिथं कायमस्वरूपी तोडगा काढून त्या स्थानिक नागरिकांच्या, पोरांच्या आणि तिथल्या लोकांच्या जीवाचा त्या ठिकाणी विचार प्रशासनानं करावा एवढी मी प्रामाणिक विनंती त्या ठिकाणी त्यांना करतो.